एक मोठी बातमी समोर येते। जुन्नर तालुक्यामध्ये आळे फाटा इथं पुणे नाशिक महामार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झालाय। या अपघातात बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। पुण्याकडे जात असलेल्या बसनं पुढे चाललेल्या कंटेनरला मागून धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे। अधिक माहिती घेऊयात। अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अविनाश, कधीची ही घटना आहे आणि सध्या किती जण दुखापतग्रस्त आहेत, काय अधिक माहिती? प्रज्ञा, काल रात्री उशिरा म्हणजे पहाटेच्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा जिथे आहे, आळेफाट्याच्या तिथे कंटेनरला पाठीमागून ही लक्झरी बस जाऊन धडकलेली आहे आणि या भीषण अपघातामध्ये आपण जशी दृश्य पाहतोय, समोरचा भाग सगळा चक्काचूर झालेला लक्झरी बसचा। अतिशय भीषण असा अपघात होता। मात्र अजूनही याच्यामध्ये काही मृत्यू वगैरे झाल्याची माहिती नाही। मात्र 40 ते 50 जण हे गंभीर जखमी आहेत। यांना जवळच्याच आळेफाटा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे याच्यावर सातत्याने अपघात घडत आहेत। पाठीमागेच आपण पाहिलं की याच रस्त्यावर इथे अपघात होऊन पाठीमागून बसला धडकून 9 जण याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते। अशाच पद्धतीने आता कंटेनरला पाठीमागून ही बस धडकलेली आहे। त्यामुळे सातत्याने या महामार्गावर होणारे अपघात हे चिंताजनक आहेत। प्रज्ञा, नक्कीच अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल की मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये अनेक जण जखमी आहेत। आतापर्यंत जी झालेली घटना पाहता प्रचंड मोठा असा हा अपघात झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या वाहतूक कोंडी त्या भागात अविनाश आहे का, की आता वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे? प्रज्ञा, हा जो अपघात आहे तो पुणे नाशिक महामार्ग जो आळेफाटा बायपास म्हणतो आपण, कारण आळेफाट्याला आतमधून एक महामार्ग जातो आणि बाहेरून जातो, त्या बायपासच्या तोंडावर झालेला आहे। रात्रीपासून इथे वाहतुकीचा खोळंबा झालेला होता। मात्र आता वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि आता वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश।